नाशिकच्या उंटवाडी परिसरातील बाल सुधारगृहातील एक मुलगी, एक अल्पवयीन मुलगी जी आहे ती साधारण 20 दिवसांपूर्वी त्या ठिकाणून गायब झाली। तिच्या वडिलांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली, मात्र अद्यापही या मुलीचा कुठलाही शोध नसल्यानं उद्विग्न पालक जे आहेत ते आता या ठिकाणी पोलीस ठाण्यात आलेले आहेत। नेमकी काय घटना घडली? माझी मुलगी उंटवाडी बालसुधारगृहातून एक साधारणतः 26 तारखेला 7 ते 7:30च्या दरम्यान त्यांच्या सांगण्यावरून 7 ते 7:30च्या दरम्यान माझी मुलगी तिथून गायब झालेली आहे। गायब झाल्यानंतर त्यांनी साधारणतः मला 9 वाजता फोन केला की तुमची मुलगी अशी इथून लापत्ता झालेली आहे आणि आम्ही मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये FIR पण दाखल केली आहे असं मला सांगण्यात आलं। परंतु मी दुसऱ्या दिवशी 27 तारखेला मी आणि माझा भाऊ मुंबई नाका पोलीस स्टेशन बालसुधारगृहात येऊन आम्ही स्वतः तिथे चौकशी केली तर मुलगी ओरिजिनल तिथं नव्हती। परंतु आज जवळजवळ 15 दिवस झाले तपास अधिकारी एक आमचे शेख म्हणून API आहे त्यांच्याकडे चौकशी आहे। त्यांना आम्ही संशयित म्हणून 2 नंबर पण दिलेले होते, परंतु त्यांनी अजून त्या नंबरचा कुठल्या प्रकारची चौकशी केली नाही। ते फक्त सांगता मी चौकशी करतो, चौकशी केली नाही आहे। मी डेली नाशिकमध्ये फिरतोय, मला माझी मुलगी सापडत नाही आहे। पण सुधारगृहात जिथे निरीक्षणगृह तुम्ही म्हणताय त्या ठिकाणी व्यवस्था होती का? CCTV कॅमेरा असेल किंवा कंपाऊंड वॉल जे त्याला फेन्सिंग वगैरे हे होतं का? सगळं कंपाऊंड वगैरे आहे तिथं, फक्त लेडीजच राहता, कॅमेरे पण आहे तिथं, असं बाहेर जायला कुठली काही चान्स नाही आहे। तरी सुद्धा अशी घटना कशी घडली? आता तेच कळत नाही आहे। CCTV असून सुद्धा मुलगी बाहेर जाताना गेटमधून दिसत नाही आहे, त्याच्यामुळे मला नक्की काहीतरी प्लॅनिंग घडल्याचा मला दाट संशय आहे। तुमचा संशय काय? तुम्हाला नेमकं काय वाटतं? मला असं वाटतं की जर CCTV कॅमेऱ्यांमधून मुलगी जर बाहेर जाताना दिसत नाही आहे तर माझी मुलगी 100% बालसुधारगृहातल्या कर्मचाऱ्यांनी काहीतरी प्लॅनिंग करून माझ्या मुलीला विकल्याचा मला दाट संशय आहे। हा अत्यंत गंभीर असा आरोप तुम्ही करताय, याला मागे नेमकी काय पार्श्वभूमी आहे? नाही, आता मी तर एक शेतकरी पोरगा आहे, मी डेली शेती करतो। मी त्यांना काल फोन करून पण सांगितलं माझी मुलगी मला 2 दिवसात शोधून द्या, नाहीतर मी बालसुधारगृहाच्या गेटवर डिझेल आणून पेटवून घेणार आहे। माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, कारण माझी खूप अल्पवयीन मुलगी। आता पोलिसांशी तुम्ही चर्चा केली, पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला? नाही, तपास अधिकारी बाहेर बंदोबस्ताला गेलेले, त्याच्यामुळे त्यांच्याशी आज बोलणं नाही झालेलं। आपण बघतोय की या ठिकाणी काही दिवसांपूर्वी ही मुलगी जी आहे ती बाल सुधारगृहातून गायब झालेली आहे। अत्यंत गंभीर असा आरोप तिच्या वडिलांनी केलेला आहे। CCTV कॅमेरा त्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी जर कंपाऊंड पूर्ण बांधलेलं आहे, आतमध्ये बाहेर जाण्यासाठी एंट्री करावी लागते, अशा परिस्थितीत ही मुलगी गायब का झाली, तिला कोणी विकलं तर नाही, असा गंभीर आरोप देखील या पालकांनी केलेला आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।